श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सुरुवात केलेल्या कार्याच्या स्थितीची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून विद्वान लोक अगोदर मंगलाचरण करून आपल्या इष्ट देवतेचा अनुग्रह प्राप्त करून घेतात। मंगलाचरण म्हणजे सगळ्यांना नमस्कार करणे होय। ते करण्याचा हेतू सर्व विघ्नांचे निवारण आणि इच्छित ध्येयाची सिद्धी प्राप्त करून घेणे होय। वाकडी सोंड असलेला, दिनांचा पालन करता, 14 विद्यांचा अधिपती। 14 विद्या म्हणजे 4 वेद, 6 वेदांगे, धर्मशास्त्रे, मीमांसा, तर्क किंवा न्याय व पुराणे। मंगलरूप असलेला, हत्तीचे तोंड असलेल्या अशा गणपतीला प्रथम वंदन असो। पोटात 14 भुवने म्हणजे 7 स्वर्ग। 7 स्वर्ग म्हणजे भूर्लोक, भुवर्लोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक व सत्य किंवा ब्रह्मलोक। आणि 7 पाताळ म्हणजे अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल व पाताल किंवा नागलोक। अशी 14 भुवने मावतात म्हणून तुला लंबोदर म्हणजे मोठे पोट असलेला असे म्हणतात। भक्तांच्या विघ्नांचा नायनाट करण्यासाठी धारधार परशु तू हातात धरतोस। हे विघ्न व घातपात यांचे निवारण करणाऱ्या गणनाथा गजानना, माझ्या शब्दांना प्रसादपूर्ण कर। मी तुला साष्टांग नमस्कार करतो। तू भक्तांचा मदतगार आहेस। विघ्ने तुझ्या तोरड्याशी म्हणजे पायातल्या दागिन्याशी लोळतात। तू नुसता समोर जरी पाहशील तरी दारिद्र्य दूर पळेल। तू संसाररूपी सागराचे नाव आहेस। अज्ञानरूपी अंधारासाठी ज्ञानज्योत आहेस। तू तुझ्या वृद्धी व सिद्धी यांच्यासह माझ्याकडे उल्हासाने पहा। हे उंदीर वाहन असलेल्या विघ्नरूपी अरण्याचा विध्वंस करणाऱ्या गिरिजेच्या पुत्रा मंगलवदना, मी तुला अभिवादन करतो। निर्विघ्नपणे सर्व समाप्ती होण्यासाठी आणि मंगल होण्यासाठी इष्ट देवतेला नमस्कार करण्याची ही शिष्टाचाराची रीत मी अंमलात आणली। हा साईच गजानन गणपती आहे। हा साईच हातात परशु घेऊन विघ्नांचा नाश करून स्वतःचे सविस्तर निरूपण करणारा आहे। हाच भालचंद्र म्हणजे कपाळावर चंद्रशोभा देत असलेला, तसेच गजानन म्हणजे हत्तीचे तोंड असलेला आहे। हाच एकदंत, गजकर्ण, हाच विकट म्हणजे प्रचंड किंवा मोठा, भग्न रदन म्हणजे दात तुटलेला आहे व हाच विघ्नरूपी अरण्याचा चुराडा करणारा आहे। हे सर्व मंगल मांगल्या, लंबोदरा, साईनाथांशी एकरूप असणाऱ्या कृपाळू गणराया, मला आत्मसुखाच्या ठिकाणी घेऊन जा। आता शहाणपण हा स्वभाव असलेल्या ब्रह्माच्या कन्येला सरस्वती देवीला नमस्कार असो। ती माझ्या जिभेला हंस करो आणि तिच्यावर आरूढ हो। जिच्या हातात ब्रह्मवीणा आहे, जिच्या कपाळावर कुंकुवाची बारीकशी रेखा आहे, जिने शुभ्र वस्त्र धारण केले आहे व हंस जिचे वाहन आहे, ती माझ्यावर कृपा करो। ही वाचेची देवता व जगताची माता प्रसन्न झाल्याशिवाय काव्य व कथा असलेले वाङ्मय साध्य होईल का? आणि माझ्याकडून ही गाथा लिहवेल का? ही जगज्जननी वेदमाता, विद्यासंपत्तीची गुणरूपी नदी माझ्याकडून श्री साई समर्थ चरित्ररूपी अमृत सर्वांना पाजो। श्री साई भगवान स्वतःच भगवती सरस्वती होऊन ओंकार विणा हातात घेऊन स्वतःचे चरित्र भक्तांच्या उद्धारासाठी स्वतःच गात आहे। उत्पत्ती, पालन आणि संहार करणारे, रज सत्व व तम या गुणांचे मूर्तिमंत रूप असणारे ब्रह्मा, विष्णू व शंकर यांना नमस्कार असो। हे स्वयंप्रकाशी साईनाथा, आम्हाला तुम्हीच गणपती आहात। तुम्हीच ब्रह्मा,
विष्णू किंवा शंकर आहात, तुम्हीच आमचे सद्गुरू आहात. तुम्हीच संसाररूपी नदीतील नौका आहात. त्यातील आम्हा उतारू भक्तांना पलीकडचा किनारा दाखवा, कारण काहीतरी पूर्वजन्मीचे चांगल्या कर्माचे साधन असल्याशिवाय हे पाय कसे जोडले जातील आणि हे ठिकाण आम्हाला कसे लाभेल. माझे कुलदैवत आदिनाथ नारायण, ज्याचा क्षीरसागरी निवास आहे व जो सर्वांची दुःखे हरण करणारा आहे, त्याला नमस्कार असो. परशुरामाने समुद्र हटविल्यामुळे जो जमिनीचा नवा भाग निर्माण झाला व ज्याला कोकण प्रांत हे नाव प्राप्त झाले, तेथे नारायण प्रगट झाला. तो जीवांच्या अंतःकरणात बसून नियमन करून कृपादृष्टीने त्यांचे संरक्षण करतो. त्या नारायणाच्या प्रेरणेअधीन मी आहे. तसेच यज्ञाच्या सांगतेसाठी भार्गवाने ज्या गौड देशातील महामुनीला आणले, त्या मूळ पुरुषाला माझा अत्यंत आदराने नमस्कार असो. आता गोत्राचे स्वामी, ऋग्वेद शाकल शाखेचे व सर्व आदिगौड जातीच्या ब्राह्मणांचे पूर्वज ऋषिराज भारद्वाज यांना नमस्कार असो. नंतर पृथ्वीवरचे देव व परब्रह्माचे अवतार असे जे ब्राह्मण, त्यांना वंदन असो. मग योगेश्वर याज्ञवल्क, भृगु, पराशर व नारद वगैरे यांना नमस्कार असो. पराशरांचे चिरंजीव वेदव्यास, ब्रह्माचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनत सुजात व सनत कुमार, शुक, सूत्रे रचणारे शौनक, विश्वामित्र, वसिष्ठ, वाल्मिक, वामदेव, जैमिनी, वंशंपायन व 9 योगींद्राधिक मुनी म्हणजे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. हे भागवत स्कंद 11 अध्याय 3 सांगत आहे. यांच्या चरणी लोटांगण असो. आता निवृत्ती ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान एकनाथ, स्वामी जनार्दन, तुकाराम, कान्होबा, नरहरी वगैरे संत सज्जनांना नमस्कार असो. सगळ्यांचा उल्लेख करण्यास ग्रंथात जागा पुरणार नाही, म्हणून त्या सर्वांना मी प्रणाम करतो आणि त्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो. आता सदाशिव नावाचे माझे पुण्यवान आजोबा, ज्यांनी संसार निरर्थक मानून बद्रीनाथ व केदारनाथ या ठिकाणी निवास केला होता, त्यांना मी वंदन करतो. पुढे माझे वडील, जे सदा शंकराची उपासना करीत होते, गळ्यात रुद्राक्षांची माळ घालीत होते व शिव हे ज्यांचे आराध्य दैवत होते, त्यांना मी वंदन करतो. नंतर माझी जन्मदाती आई, जिने मला रात्रंदिवस कष्ट करून पोसले, तिला मी वंदन करतो. त्याचे उपकार मी किती आठवू. ती मला लहानपणी सोडून गेली आणि माझ्या काकूने मला कष्टपूर्वक सांभाळले. ती सदा हरीचे स्मरण करण्यात दंग असे. तिच्या चरणी मी मस्तक ठेवून नमस्कार करतो. सर्वाहून माझा मोठा भाऊ, ज्याचे बंधुप्रेम अप्रतिम होते व जो माझ्याकरिता जीव की प्राण खर्च करण्यास तयार असे, त्याच्या चरणावर मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. आता मी तुम्हा श्रोतेजनांना नमस्कार करतो. तुमचे लक्ष जर नसेल तर मला समाधान कसे लाभेल. श्रोता जसजसा चतुर, गुणांची योग्यता ओळखणारा व कथा ऐकण्यासाठी अगदी आतुर असेल, तसतसा वक्त्याला मनात अधिकाधिक उत्साहपूर्वक आनंद वाटतो. तुमचे लक्ष नसेल तर मग कथेचा काय उपयोग. म्हणून तुम्हाला मी साष्टांग नमस्कार करतो आणि प्रसन्न मनाने ऐकावे अशी विनंती करतो. मला शास्त्र वाङ्मयाचा परिचय नाही. मी कधी ग्रंथाचे पारायण केले नाही आणि कधी संतांच्या कथा ऐकल्या नाहीत, हे तुम्ही पूर्णपणे जाणताच. मलाही माझे अवगुण व हीनपणा ठाऊक आहे, परंतु गुरूंचे शब्द खरे करण्यासाठी हा माझा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न आहे. माझे मन मला सांगते की मी तुमच्या तुलनेने गवताच्या एका काडीसारखा आहे, तरी पण तुम्ही कृपावंत होऊन मला पदरात घ्यावे. आता बुद्धीला स्फुरण देणाऱ्या सद्गुरूंचे स्मरण करूया. त्यांचे प्रेमाने चरण वंदूया आणि त्यांना कायावाच्या मनाने शरण जाऊया. जेवताना जेवणारा जसा गोड घास शेवटी ठेवतो, तसा गुरुवंदनाचा सुग्रास घेऊन या नमनास संपवूया. ओम रूपी श्री सद्गुरुराया, तुला नमस्कार असो. तू चर व अचर प्राण्यांचा विसावा आहेस.
दयाळू असा तू अवघ्या विश्वाचे एकच निवासस्थान आहेस. हिरण्यगर्भाचे म्हणजे ब्रह्माचे अंडे व 7 द्वीपांचा म्हणजे जंबू, कुश, प्लक्ष, शाल्मली, कंच, शाक व पुष्कर अशा व 9 खंडांची पृथ्वी, 7 स्वर्ग व 7 पाताळ उत्पन्न करते तेच ब्रह्मांड म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ब्रह्मांडाला जी जन्म देते तिला अव्यक्त किंवा माया म्हणतात. त्या मायेच्याही पलीकडच्या ठिकाणी गुरु महाराज स्वतः राहतात. त्यांच्या महिम्याचे वर्णन करता येत नाही म्हणून वेदांनी व शास्त्रांनी मौन धरले. तेथे नाना प्रकारच्या युक्त्यांचे पुरावे चालत नाहीत. हे लक्षात ठेवा. हे सद्गुरू, तुला ज्याची ज्याची उपमा द्यावी ती ती नैसर्गिक गुणांमुळे तूच आहेस. जे जे काही दृष्टीस पडावे ते ते रूपही तू स्वतःच धारण केलेले आहेस. अशा हे दयाच्या सागरा समर्थ सद्गुरू, स्वतःला जाणू शकणाऱ्या, सर्व गोष्टींच्या पलीकडे असलेल्या, आधी व अंत नसलेल्या श्री साईनाथ तुला नमस्कार असो. हे सर्वोत्तमा, नित्यानंदा, पूर्णकामा, स्वप्रकाशा, मंगलधामा, आत्मरामा गुरुवर्या तुला प्रणाम असो. तुझे स्तवन करू जाता वेदश्रुतींनी मौन धरले. तेथे माझे ज्ञान तुला जाणावायला कोठून पुरेल. हे करुणेच्या आगारा सद्गुरू, तुझा जय जयकार असो. गोदावरीच्या काठी विहार करणारा, साक्षात ब्रह्मा विष्णू शंकर असलेल्या व दत्ताचा अवतार असलेल्या तुझा जय जयकार असो. ब्रह्मदेवाला जे ब्रह्मपण प्राप्त होते तेही सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरूवरून पंचप्राण ओवाळून टाकावे आणि अनन्यपणे त्याला शरण जावे. मस्तकाने अभिवंदन करावे, हातांनी पाय चेपावे, डोळ्याने मुख पाहत असावे, नाकाने चरणोदकाचा वास घ्यावा, कानांनी साईचे गुणवर्णन ऐकावे, मनाने साई मूर्तीचे ध्यान करावे आणि चित्ताने अखंड साई चिंतन करावे. म्हणजे संसाराचे बंधन तुटेल. सद्गुरू पायी तन मन धन सर्व भक्तीने समर्पावे आणि सद्गुरू सेवेत सबंध आयुष्य खर्च करावे. गुरुनाम, गुरु सहवास, गुरुकृपा, गुरुचरणांचे तीर्थ व गुरुमंत्र यांची प्राप्ती अत्यंत कष्टाने होते. या सर्वांच्या पोटी प्रचंड शक्ती असते आणि ती भक्तांना मोक्षद्वाराच्या उंबरठ्यावर नकळत घेऊन जात असते. याची अनन्य अशा भक्तांनी परीक्षा घेतलेली आहे. गुरु सहवासरूप गंगाजळ मळ धुवून टाकून शुद्ध करते. मनासारखे दुसरे काय चंचल असेल, पण त्यालाही ते हरिचरणी निश्चल करते. श्री सद्गुरु चरणांची सेवा हेच आमचे वेद, शास्त्र व पुराण. गुरुचरणी लोटांगण हेच आम्हाला योग, यज्ञ, तप वगैरे साधन. श्री सद्गुरूचे पवित्र नाम हेच आमचे वेदशास्त्र आणि साई समर्थ हाच आमचा मंत्र व यंत्र, तंत्रही हेच. ब्रह्म हेच सत्य आहे याची प्रचिती आणि बाकी जगत मिथ्या आहे याची जागृती होणे, अशी जी परमस्थिती ती साईबाबा भक्तांना मिळवून देतात. परमात्म सुख, परमानंद स्वरूपस्थिती, ब्रह्मानंद स्वरूपस्थिती वगैरे शब्दांच्या गुंतागुंती आहेत. आपल्याला फक्त मनाची आनंदमय वृत्ती पाहिजे. ज्याला ही वृत्ती एकदा जर मनात बांधता आली आणि सदा सर्वदा अशी एकच स्थिती ठेवता आली तर त्याच्या चित्ताला सुख, शांती व समाधान लाभते. परमप्राप्ती ती हीच होय. साई स्वतः आनंद वृत्तीची खाण आहे. सागरासारखा तो सदा परिपूर्ण आहे. भक्त भाग्याचा असला तर त्याला परमानंदाची तूट पडणार नाही. शिव व शक्ती, पुरुष व प्रकृती, प्राण व गती, दीप व प्रकाश या शुद्ध ब्रह्माच्या किंवा चैतन्याच्या विकृती पालटलेले रूप आहेत. त्या दोन्ही एकच असून लोक त्यांना दोन वेगवेगळ्या मानतात. एकाकी न रमते, एकेकटे करमत नाही. बृहदारण्यकोपनिषद 1:4-3. बहुश्याम मी अनेक व्हावे. तैत्तिरीयोपनिषद 2:6. ही श्रुती आहे. दुसऱ्याची संगती आवडू लागते, परंतु पुन्हा एकच व्हावेसे वाटते.
शुद्ध ब्रह्माची जेथे स्थिती तेथे पुरुषही नाही आणि प्रकृतीही नाही. सूर्याची जेथे वस्ती तेथे कुठला दिवस व कुठली रात्र. साईबाबांचे मूळ स्वरूप गुणांच्या पलीकडले निर्गुण आहे, परंतु भक्तांच्या कल्याणासाठी ते उत्तमोत्तम गुणांसह सगुण झाले. त्यांना मी अनन्यपणे शरण जातो. साई समर्थांना जे शरण गेले त्यांनी आपले पुष्कळ अनर्थ चुकविले, म्हणून मी आपल्या या मतलबासाठी त्यांच्या पायी मस्तक ठेवतो. ज्याचे महत्वाचे माप वास्तविक पाहता निराळच आहे, जो भक्तांच्या सुखासाठी वेगळा राहतो आणि जो आपण स्वतःच ईश्वराचे भक्त आहोत असे दाखवून त्याप्रमाणे वागतो, त्या प्रेमळ साईबाबाला माझा प्रणिपात असो. जो सर्व जीवांचे चैतन्य आहे, जो ज्ञानशक्तीचे अधिष्ठान आहे, जो चर व अचर रूपाने प्रकट झाला, त्या प्रेमळ साईबाबाला माझा प्रणिपात असो. हे सुखमूर्ती गुरुराया, तू माझी परमगती आहेस, तूच माझी विश्रांती आहेस. माझ्या आर्ताची आर्त म्हणजे पिडलेल्या माझी पीडा दूर करणारा तूच आहेस. आता या नमनाच्या अखेरीस सर्वाभूती भगवंत याचे प्रत्यंतर म्हणून सर्व जीवमात्रांना मी वंदन करतो आणि त्यांनी मला आपल्या पदरात घ्यावे अशी विनंती करतो. यामुळे विश्वाच्या पोषणकर्त्याला आनंद वाटेल, कारण तो विश्वाला आत व बाहेर व्यापून आहे आणि त्याची एकात्मता किंचितही विभागली गेलेली नाही. अशा प्रकारे नमन पूर्णपणे समाप्त झाले. जे आरंभलेल्या गोष्टीची नीट समाप्ती होण्याचे साधन आहे, हेच या ग्रंथाचे मंगलाचरण आहे. आता त्याचे प्रयोजन निवेदन करीतो. साईंनी माझ्यावर कृपा करून जेव्हापासून माझ्यावर अनुग्रह केला तेव्हापासून मी रात्रंदिवस त्यांचेच चिंतन करीत असतो आणि त्यामुळे संसारातील माझ्या भीतीचा नाश झाला आहे. मला दुसरा जप नाही, मला दुसरे तप नाही. साईचे शुद्ध सगुण रूप मी पाहत असतो. बाबांच्या चेहऱ्याकडे पाहत असताना तहानभूक नाहीशी होते. त्यापुढे इतर सुखांचा काय पाड. संसारातील दुःखे विसरायला होतात. बाबांच्या डोळ्यांकडे पाहत असताना आपल्याला स्वतःचा विसर पडतो. हृदयातून जे प्रेमाचे उमाळे येतात त्यामुळे मनाची वृत्ती त्या गोडीच्या आनंदात बुडून जाते. कर्म, धर्म, शास्त्र, पुराण, योग, याग, अनुष्ठान, तीर्थयात्रा, तपाचरण हे सर्व मला साईच्या चरणांच्या ठिकाणी आहेत. गुरूंच्या वाक्याप्रमाणे सतत वागत राहिले आणि चित्तवृत्ती सध्याच्या आढळ स्थितीत दृढ केली तर मनाला कायमची शांतता प्राप्त होते. हीच कर्माच्या परिणामाची स्थिती, ज्यामुळे माझी साईच्या चरणांबद्दलची लालसा वाढली आणि तिथे अतर्क्य शक्तीचा मला प्रत्यय आला. ती शक्ती भक्ती उत्पन्न करते. समर्थ साईच्या चरणांची तृष्णा वाढविते. संसारात राहून संसार वैराग्य व आनंदवृत्ती देते. त्या शक्तीचे मी किती म्हणून वर्णन करावे. अनेक संप्रदायांनी भक्तीचे अनेक प्रकार अनेक तऱ्हांनी सांगितलेले आहेत. त्यांची लक्षणे शक्यतो काळजीपूर्वक सारांश रूपाने मी सांगतो. स्वस्वरूपानुसंधान हे भक्तीचे मुख्य लक्षण वेदशास्त्र निपुण ज्ञानसंपन्न आचार्य सांगतात. पराशर ऋषींचे पुत्र व्यास यांनी सांगितलेल्या पूजा वगैरे करून प्रेम व्यक्त करण्याच्या आणखीन एका रीतीला अर्चन भक्ती म्हणतात. गुरूंसाठी बागेतून परिजात वगैरे फुले गोळा करावी आणि गुरूंचे अंगण झाडून पाणी शिंपडून गायीच्या शेणाने सारवावे. नंतर स्नानसंध्या करावी. गुरुदेवासाठी गंध उगाळावे, पंचामृताने स्नान घालावे आणि धूपदीपाने आरती करून मग नैवेद्य दाखवावा. असे जे सगळे प्रेमपूर्वक करणे त्याला अर्चन असे म्हणतात. आपल्या हृदयातील जे शुद्ध ज्ञानस्वरूप निर्मळ चैतन्य त्याला मूर्तीत आमंत्रण करून पूजेला आरंभ करावा. मग पूजन अर्चन संपल्यानंतर त्या चैतन्याला पुन्हा आपल्या हृदयात पूर्वीच्या जागी स्थापन करावे. आता आणखीन गर्गाचार्यांच्या मताच्या एका भक्तीचे लक्षण सांगतो, ते जाणून घ्या. या भक्तीत मन हरीच्या गुणांच्या कीर्तनात तल्लीन होऊन हरी आनंदात मग्न होऊन जाते. आत्म्याचे अखंड ध्यान करणे, कथा कीर्तन करणे आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही तर पुढील भक्ती शांडिल्य मुनींनी सांगितलेली आहे. ज्यांच्या मनात स्वतःचे हित साधायचे असते ते वेदांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करतात आणि जे आचरण सांगितलेले नसते किंवा मना केलेले असते ते स्वतःच्या हिताला बाधक असते म्हणून टाळतात. कोणत्याही क्रियेचा किंवा फलाचा
मी खरा करताही नव्हे व भोगताही नव्हे असा अहंकाराशिवायचा भाव जेव्हा मनात उपसतो तोच ब्रह्मार्पणाचा योग आहे. अशा प्रकारे कर्म करीत गेले तर नैष्कर्मता. गीता अध्याय 3 श्लोक 4, अध्याय 18 श्लोक 49 सहज साध्य होते. कर्माचा त्याग कोणालाही कधीच करता येत नाही. गीता अध्याय 3 श्लोक 5. पण कर्माचे कर्तृत्व सोडता येते. काट्याने काटा काढला जातो त्याचप्रमाणे कर्म केल्याशिवाय कर्म थांबत नाही. आपल्या आत्म्याची खूण हाती लागली की कर्म संपूर्णपणे थांबते. फलाची आशा पूर्णपणे थांबवणे हेच काम्य त्यागाचे, पुढे काहीही फायदा होईल किंवा चांगले होईल या इच्छेने काम करणे सोडून देणे वर्म आहे. नित्य व नैमित्तिक कर्म करणे याला स्वधर्म म्हणतात. सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे, एक क्षण सर्व विसरून मन वैराग्ययुक्त करणे अशा भक्तीची वेगळी लक्षणे असलेल्या नारद मुनींनी सांगितलेल्या भक्तीचे वर्णन आहे. अशा प्रकारे भक्तीची एकाहून एक विलक्षण अनेक लक्षणे आहेत. आपण केवळ गुरुकथेचे वारंवार स्मरण करून संसाररूपी सागर कोरड्या पावलांनीच पार करूया. हा गुरुकथा ऐकण्याचा छंद मला लागला आणि ती ऐकण्यात मी दंग झालो. वाटले आपण देखील अनुभवाने खऱ्या म्हणून प्रस्थापित झालेल्या कथांचा प्रबंध करावा. पुढे एकदा शिर्डीत असताना दर्शनासाठी मशिदीत गेलो तेव्हा साईबाबांना गहू दळताना पाहिले आणि अत्यंत आश्चर्य वाटले. आधी ती कथा सांगतो, आपण स्वस्थ चित्ताने ऐकावी. त्यातूनच या शाही चरित्राचा उगम कसा झाला ते मग ऐका. ज्यांची कीर्ती उत्तम आहे त्यांच्या गुणाचे पुन्हा पुन्हा वर्णन करण्याने आणि त्यांच्या प्रेमळ कथांची एकत्र बसून चर्चा करण्याने चित्त शुद्ध होते आणि बुद्धी देखील स्पष्ट होते. ज्याचे नाव घेणे मंगलदायक असते त्यांच्या गुणाचे वर्णन करण्याने आणि त्यांच्या गोष्टी व लीला ऐकल्याने भगवंताला फार आनंद होतो आणि तिन्ही प्रकारच्या म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या तापांचे व क्लेशांचे निवारण होते. म्हणूनच आधिभौतिक वगैरे तापांनी विटलेले, स्वतःचे कल्याण साधण्याची इच्छा करणारे व आत्म्याचे ध्यान करण्याचा छंद लागलेले लोक पुण्यश्लोक वक्तीचे पाय धरतात आणि प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करून घेतात. असो, आता लक्ष द्या आणि हा गोड वृत्तांत ऐका, म्हणजे बाबांची कृपावंतता पाहून आश्चर्य वाटेल. एके दिवशी सकाळी दात घासून आणि तोंड धुवून बाबांनी दळण्यास सुरुवात केली. हातात एक सूप घेतले, गव्हाच्या पोत्याजवळ गेले आणि मापावर माप भरून सुपात गहू काढले. नंतर दुसरे रिकामे पोते पसरले, वर जाते ठेवले आणि दळताना ढिला होऊ नये म्हणून जात्याचा खुंटा ठोकून घट्ट केला. मग बाह्या वर सारून कफनीचा घोळ आवरून पाय पसरून आणि बैठक मारून बाबा जात्याच्या शेजारी बसले. माझ्या मनाला मोठे आश्चर्य वाटले की दळण्याची ही काय कल्पना आणि कसलाही न संग्रह करणाऱ्या व कफल्लकाला ही चिंता का असावी. असो, बाबा हातात खुंटा धरून मान खाली घालून आपल्या हाताने जाते ओढत होते आणि निर्धास्तपणे एका दिवसाचे धान्य जळून जात्याबाहेर ओतीत होते. अनेक संत पाहिले, परंतु दळणारा हा एकच. गहू पिसण्याचे सुख ते काय आणि त्याचे कौतुक ते काय ते स्वतःच जाणो. लोक आश्चर्यचकित होऊन पाहू लागले, परंतु बाबांना हे काय करता असे विचारण्याचे धैर्य कोणासही झाले नाही. गावात ही बातमी पसरल्यावर एकूण एक स्त्री पुरुष येऊन पोहोचले. स्त्रिया धावता धावता थकल्या. त्यापैकी चौघी घाईघाईने मशिदीच्या पायऱ्या चढून वर जाऊन बाबांच्या हाताला झोंबल्या आणि जात्याचा खुंटा हिसकावून घेतला. बाबा त्यांच्याबरोबर भांडू लागले, पण त्या एकसारख्या दळू लागल्या आणि दळता दळता बाबांच्या लीलांचे गुणगान करीत बाबांची गीते गाऊ लागल्या. त्या बायांचे प्रेम पाहून बाबांचा उसना राग शांत झाला आणि रागाचे प्रेमात रूपांतर झाले. बाबा गालातल्या गालात हसू लागले. पायलीचे म्हणजे 4 शेरांचे दळण झाले आणि सूप रिकामे झाले. मग त्या बायकांच्या मनाचे तरंग बेफाम नाचू लागले आणि त्या तर्क करू लागल्या. बाबा स्वतः भाकरी करीत नाहीत, ते तर भिक्षा मागून खातात. ते या पिठाचे काय करतील. त्यांना नाही बायको, नाही मुले, नाही घरदार, नाही संसार, एकटा जीव सदाशिव. त्यांना एवढी कणिक कशाला हवी. एक बाई म्हणाली, बाबा परमकृपाळू आहेत, आमच्यासाठीच त्यांचा हा खेळ आहे. आता ही कणिक सगळे आम्हाला देतील, तिचे 4 भाग करतील आणि प्रत्येकीला एक एक भाग वाटून देतील. असे त्या बाया मनात मांडे भाजू लागल्या, हवेत मनोरे रचू लागल्या. बाबांचे खेळ बाबांनाच ठाऊक, त्यांचा कोणाला अंत कळत नाही.
परंतु बाबांना लुटण्याच्या लोभामुळे बायांच्या मनात असे विचार आले. नंतर गहू संपले, पीठ पसरले, जाते भिंतीला टेकून ठेवले आणि बायांनी सुपात पीठ भरून ते आपल्या घरी नेण्याची तयारी केली. तोपर्यंत बाबा चकार शब्दांनी बोलले नाही. परंतु त्या चौघींनी जेव्हा 4 भाग केले तेव्हा बाबा काय म्हणाले ते पहा. चळल्या काय, कुठे नेता? बापाचा माल घेऊन जाता? जा, ते पेठ शिवेवर, म्हणजे गावाच्या सीमेवरच्या शिव्या नावाच्या ओढ्यावर सगळे नेऊन टाका. फुकट खाऊ रांडा, धावून धावून मला लुटायला आले आहेत. माझे गहू काय तुमच्याकडून उसने घेतलेले होते, तर त्याचे पीठ तुम्ही नेऊ पाहता. हे ऐकून बाया मनात हिरमुसल्या, लोभापायी फजित पावल्या, एकमेकीत कानगोष्टी करू लागल्या आणि लगेच शिवा ओढ्यावर गेल्या. बाबांच्या कामाचा प्रारंभ कोणालाही कळत नसे आणि त्याचे कारणही सुरुवातीला समजत नसे. परंतु धीर धरल्यावर बाबांच्या अत्यंत प्रेमाने वागण्याची कल्पना येण्याचे फळ प्राप्त होत असे. पुढे मी लोकांना विचारले, बाबांनी असे का केले? तेव्हा ते म्हणाले, असे करून बाबांनी रोगराईला संपूर्ण घालविले. ते गहू नव्हते तर महामारीची साथ होती. तिला धान्याप्रमाणे जातात भरडायला हळूहळू टाकले आणि तो भरडा गावच्या सीमेवर नेऊन टाकविला. असो, अशा प्रकारे ओढ्याच्या काठावर पीठ टाकले आणि तेथून रोगाला ओहोटी लागून गावाचे वाईट दिवस संपले. असे हे बाबांचे न कळणारे कौशल्य होते. गावात मरीची साथ होती, तिला साईनाथाने असा तोडगा केला आणि रोगाची वाताहत होऊन गावाला शांतता लाभली. दळण्याचा देखावा पाहून माझ्या जीवाला कौतुक वाटले. या कृतीचा व त्याच्या परिणामाचा संबंध कसा जुळवावा, त्यांचा मेळ कसा मिळवावा, गव्हाचा व रोगाचा काय संबंध असावा, असले कल्पनाही न करता येण्यासारखे कारण पाहून याबद्दल काव्यात्मक ग्रंथ लिहिण्याचा संकल्प करावा. क्षीरसागराला जशा लाटा येतात तसे माझ्या हृदयात प्रेम उचंबळते आणि वाटले बाबांची मधुर कथा पोटभर गावी. मंगलाचरण संपले, नातलगांचे व संतांचे नमन संपले, सद्गुरूंचे अभिभक्त वंदन संपले. मी हेमाडपंत श्री साईनाथांना शरण आलो आहे. पुढील अध्यायात ग्रंथाचे प्रयोजन, अधिकारी व अनुबंध माझ्या बुद्धीप्रमाणे मी समजावून सांगेन. श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे. तसेच श्रोत्यांचे व वक्त्यांचे कल्याण साधणारे श्री साईचरित्र रचणारा हेमाडपंत कोण हेही पुढे सांगितले जाईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांचा सत्यचरित्राचा मंगलाचरण नावाचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय श्री नारायण रामचंद्र पालव यांनी जगाच्या कल्याणाकरिता वाचन व सीडीमध्ये रूपांतरित केला. श्री साईनाथार्पणमस्तु.